आणि यानंतरची बातमी जागतिक राजकारणाची। हॉर्मुझ खुलं करण्यासाठी इराणने अमेरिकेसमोर कोणत्या अटी ठेवल्यात बघूयात। आखातातील युद्ध अमेरिकेने संपवावं ही प्रमुख अट आहे इराणची। इराण आणि त्यांच्या बंदराची कोंडी ही अमेरिकेने उठवावी ही दुसरी अट। इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमावरील चर्चा पुढे ढकलावी ही तिसरी अट। अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो इराणबद्दल नेमकं काय म्हणाले बघूयात। इराणने हॉर्मुझच्या सामुद्रधुनीचा आर्थिक अणुबॉम्ब म्हणून वापर केलाय। चर्चेमध्ये अण्वस्त्रांचा मुद्दा येणार नाही हे शक्यच नाही। आपण जगाचा 25% तेल साठा अडवून ठेवलाय असं बॅनर इराणी सरकारने तेहरानमध्ये लावले। आता कल्पना करा अशा सरकारच्या हातात अण्वस्त्र असतील तर काय गहजब माजेल। इराणने ती अण्वस्त्र बनवली तर ती त्यांच्याचकडे राहतील याची शाश्वती नाही। ही अण्वस्त्र जर हिजबुल्ला, हमास किंवा इराकी अतिरेक्यांच्या हातात गेली तर आपण काहीही करू शकणार नाही। अण्वस्त्रांची भीती दाखवून ते संपूर्ण जगाला ब्लॅकमेल करतील। कारण इराण हा देश त्यांची कथित क्रांती सतत निर्यात करण्याचा प्रयत्न करत असतो। कारण त्या सरकारला फक्त इराणवर नाही तर सगळ्या आखातावर वर्चस्व गाजवायचे। आणि अमेरिका जेव्हा जगाला धडे शिकवण्याचा प्रयत्न करते तेव्हा ती फारच हास्यास्पद भासते। कारण ज्याचा आरोप अमेरिका इतरांवर करते ती कृती अमेरिका अनेकदा बिनदिक्कतपणे करते। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीचं इराण शस्त्रीकरण करते ही अमेरिकेची ओरड आहे, जिला जागतिक पातळीवर अनेक जण हास्यास्पद आहे असं म्हणतात। अमेरिकेने आतापर्यंत अनेकदा डॉलरचा वापरही असाच केलेला आहे शस्त्र म्हणून। युक्रेन युद्ध सुरू झाल्यावर रशियाला डॉलर सिस्टीम मधून बाहेर काढलं, ते डॉलरचं शस्त्रीकरण नव्हतं का असाही सवाल उपस्थित होतोय। इराणवर गेल्या अनेक दशकांपासून आर्थिक निर्बंध आहेत, ते कोणत्या कायद्यामध्ये बसतात हा सवाल आहे। जे अमेरिका अनेक दशकं करत आली ते शत्रू न केलं तर अमेरिकेला इतकं वाईट का वाटतं। हॉर्मुझच्या सामुद्रधुनी बाहेर अमेरिकेनं युद्धनौका आणून ठेवल्यात, ते कसं काय योग्य। डोनाल्ड ट्रम्प हे निर्धार आणि निश्चयाचा कितीही आव्हानात असले तरी अमेरिका सध्या प्रचंड दबावाखाली आहे। इराणचं युद्ध संपवा असा तगादा अनेक देशांनी अमेरिकेकडे लावलाय। इराण युद्ध सुरू होऊन 2 महिने उलटले तरी युद्धाचा अंत दृष्टिक्षेपात नाही। साठ दिवस इराणवर हल्ले करूनही त्यांची भूमिका बदलत नाहीये, मग अमेरिका नेमकी साध्य काय करते। इराण चर्चा करायला तयार आहे हे जगाला दिसतंय, पण अमेरिकाच खोडा घालते असं चित्र आहे। हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद असल्यामुळे जगातील जवळपास 20% तेल वाहतूक विस्कळीत झाली। परिणामी तेलाचे दर 60 दिवसात 57% वाढलेत। केवळ पेट्रोल डिझेल नव्हे तर अन्य पेट्रोलियम पदार्थ सुद्धा महागलेत। त्यामुळे खतं, प्लास्टिक, बांधकाम साहित्य, औषधं, घरगुती वापराच्या अन्य वस्तूंचे दर वधारलेत। त्यामुळेच अनेक देशांमध्ये महागाई वाढली।
हॉर्मुझ बंद असल्यानं आखाती देशांना कच्चं तेल निर्यात करता येत नाहीये. त्यामुळे आखाती देशांचा सुद्धा अमेरिकेवर प्रचंड दबाव आहे. मुळात इस्रायलच्या युद्धात अमेरिका उतरली, पण फटका अवघ्या जगाला बसतोय. याकडे अमेरिका दुर्लक्ष करू शकत नाही. इथेच थांबूयात बुलेटिनमध्ये. पाहत रहा जय महाराष्ट्र.